नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 1,25,000 रुपयाच्या दरम्यान मिळेल. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 190 जागांची वॅकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक व आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी PG आयुष या पदासाठी आहे. युनानी PG मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सीज आहे. MBBS मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर अतिविशेषज्ञ सुपर स्पेशालिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यामध्ये या ठिकाणी नेफ्रॉलॉजिस्टसाठी एक वॅकन्सी आहे. त्यामध्ये तुमचं DM नेफ्रॉलॉजी झालेलं असेल. त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट पदासाठी एक वॅकन्सी आहे. DM कार्डिओलॉजी तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. युरोलॉजिस्ट पदासाठी एक वॅकन्सी आहे. MCH युरो तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1,25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर स्पेशालिस्ट या पदामध्ये या ठिकाणी OGY गायनेकॉलॉजिस्ट पदासाठी 3 वॅकन्सीज आहे. MD किंवा MS गायनेकॉलॉजी किंवा DGO किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पेडियाट्रिशियन्स या पदासाठी 10 वॅकन्सीज आहे. MD पॅड किंवा DCS किंवा DNB तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. आणि ॲनेस्थेसियालिस्ट पदासाठी 5 वॅकन्सी आहे. MD ॲनेस्थेसिया किंवा DA किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सर्जन पदासाठी 3 वॅकन्सी आहे. MS सर्जन किंवा जनरल किंवा DNB तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. रेडिओलॉजिस्ट पदासाठी 2 वॅकन्सी आहे. MD रेडिओलॉजी किंवा DMRD झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन या पदासाठी 7 वॅकन्सी आहे. MD मेडिसिन किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. फिजिओथेरपिस्ट पदासाठी 2 वॅकन्सी आहे. MBBS विथ MD फिजिओथेरपी किंवा DPM DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ऑर्थोपेडिस्ट पदासाठी 2 वॅकन्सी आहे. MS ऑर्थो किंवा D ऑर्थो झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 75,000 रुपये या सर्व पदांसाठी वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्यासाठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MPS MHA किंवा MBA हेल्थ झालेलं असणं आवश्यक आहे. 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्यासाठी DQACसाठी एक वॅकन्सी आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असणं आवश्यक आहे. विथ MPH MHA किंवा MBA हेल्थमध्ये असणं आवश्यक आहे. 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य जिल्हा आयुष अभियानसाठी ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल एनी डिसिप्लिनने, इन्क्लुडिंग आयुष आणि MBA हेल्थ मॅनेजमेंट, मास्टर इन हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट 2 वर्षाचा आणि IICTC रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये मिनिमम 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी BAMS तुमचं झालेलं असेल. मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल. पुरुषांसाठी एक वॅकन्सी आहे. स्त्रीसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. TB पर्यवेक्षक पदासाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचं झालेलं असेल. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिककरता असेल. 2 वर्षाचा परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल सोशल वर्कमध्ये किंवा आणि मास्टर ऑफ फिलॉसॉफी तुमचं झालेलं असेल इन फिजिओट्रिक सोशल वर्क मध्ये फुल टाईम कोर्स तुमचा झालेला असेल 2 वर्षाचा तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. एक पद या ठिकाणी आहे. 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. नर्सिंग प्रशिक्षण या पदासाठी BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 25,000 रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर सायकॉलॉजिस्ट या पदासाठी MA फिजिओलॉजी तुमचं झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल.
ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी डिग्री तुमच्याकडे असेल, ऑडिओलॉजीमध्ये 2 वर्षाचा अनुभव असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे, 25,000 रुपये वेतन दिलं जाईल. स्टाफ नर्स या पदासाठी JNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. भरपूर अशा वॅकन्सीज वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी आहेत. त्यानंतर ऑप्टोमॅलॉजिस्ट या पदासाठी बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्रीमध्ये झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. समुपदेशक या पदासाठी MSW तुमचं झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. जिल्हा आयुष अभियान डाटा एंट्री ऑपरेटरसाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, GCC इन टायपिंग स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट असेल. एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. फिजिओथेरपिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल, फिजिओथेरपीमध्ये 1 वर्षाचा अनुभव असेल तर 3 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. कार्यक्रम सहाय्यक या पदासाठी ग्रॅज्युएशन झालेलं असेल स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये, MSCIT झालेलं असेल, टंकनेकलाचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. 2 वॅकन्सी आहे. 18,000 रुपये वेतन दिलं जाईल. त्यानंतर निमवैद्यकीय कुष्ठरोगी कर्मचारी या पदासाठी 12वी झालेलं असेल, सोबत PMW सर्टिफिकेट असेल, 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी 10+2 सायन्स तुम्ही उत्तीर्ण असाल, डिप्लोमा झालेला असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल, डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. भरपूर अशा वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत. 17,000 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी 2 पदे या ठिकाणी APS साठी आहे आणि RNATC 2 पदे आणि DEIC साठी 1 पद या ठिकाणी आहे. BSc DMLT झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल, कौन्सिलची नोंदणी झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. BE इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन IT किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा BSc IT कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन IT कॉम्प्युटर सायन्स 1 वर्षाचा अनुभव असेल तर 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 17,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. आरोग्य सेविका या पदासाठी ANM झालेलं असेल, 18 महिन्याचा कोर्स उत्तीर्ण व नर्सिंग काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागणार आहे. 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी MBBS झालेलं असेल, मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर 60,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. वैद्यकीय अधिकारी MBBS उपलब्ध न झाले तर वैद्यकीय अधिकारी BMS साठी या ठिकाणी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे. BAMS मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 25,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी BSc झालेलं असेल, सोबत DMLT झालेलं असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल आणि महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 17,000 रुपये वेतन या ठिकाणी आहे. भरपूर अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सायन्समधून आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. भरपूर अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी JNM तुमचं झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर एंटोमॉलॉजिस्ट या पदासाठी MSc झुलॉजी झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 40,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल, सोबत MPH MHA किंवा MBA हेल्थ झालेलं असेल तर 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी सर्व प्रवर्गांसाठी 150 रुपये इतके ठेवण्यात आलेले आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॉन PIP खाते क्रमांक यांच्या नावाने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरू शकता. त्याचा UTR किंवा UTI नंबर जो आहे आपल्याला अर्जासोबत जोडायचा आहे. वयमर्यादा जी आहे तुम्हाला या ठिकाणी 70 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पाठवायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अधीनस्थ सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी माननीय सदस्य सचिव निवड समिती राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग तथा जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावाने ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला जे आहेत पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.